हाय गाइस, वेलकम टू माय व्लॉग. मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर. तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असा आहे की आज आपला पाड्यपूजनचा शो आहे. मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता. आजपासून आपल्या पाड्यपूजनच्या कामांना सुरुवात चालू झाली आहे. पहिलाच शो आपण वाजवत आहे. मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता पाड्यपूजन सोहळा आज आपण वाजवणार आहे, गाजवणार आहे आणि तिकडची पब्लिक नाचवणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग, कारण सकाळचे वाजले 8 आणि मी आता आलो एक खालती. मस्त रेडी वगैरे झालं. आपली गाडी पण लागली पार्किंगमध्ये, कारण आपल्याला आज जायचं आहे पहिला मीरा रोडला गाडीच्या सर्व्हिस सेंटरला. कारण लास्ट टाईम माझ्या गाडीचे ॲक्सिडेंट झालेला. पुढून पूर्ण गाडी माझी बँड झालेली, पूर्ण तुटलेली. माझ्याकडे फोटो असेल तर मी ॲड करतो याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी तिला क्लेम करून घेतलेली. आपला मित्र आहे निखिल करून, तो सर्व्हिस सेंटरला कामाला आहे. तर ती गाडी अख्खी क्लेम केलेली, तर त्याचे थोडेसे पार्ट्स बाकी होते, तर ते आता आले. तर मी आज विचार केला आज आपण भाईंदरला चाललोच आहे वाजवायला. तर सर्वात अगोदर आपली गाडी सर्व्हिस करून घेऊया. आणि माझ्यासोबत आज साहिल पण आहे, कारण साहिलनी पण आपली सेम ॲक्सेस घेतली आहे. तर साहिलला पण आज गाडी सर्व्हिस करायची होती. तर आम्ही विचार केला लवकरच जाऊ, गाडी सर्व्हिस करू आणि त्यानंतर थेट पोचू आपल्या भाईंदरच्या लोकेशनला, जिकडे आज आपला शो आहे विघ्नहर्ताच्या इथे पाड्यपूजन सोहळा. तर आता मी निघतोय आपल्या बिल्डिंग खालतून. थेट जाऊया आपण जोगेश्वरीला, साहिलला भेटूया आणि तिथून मग आपण सर्व्हिस सेंटरला जाऊया. 1 hour later. तर पोहोचलोय आपण आता तबेल्याच्या इकडे आणि साहिलनी पण गाडी काढली आहे. आणि आपल्या तबेल्याचा मालक बघू शकता तुम्ही, आशिष, आपल्या इकडचा पूर्ण तबेला आणि आपला फार्मचा मालक आहे इकडचा. आता आम्ही चाललोय सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन. साहिलची गाडी आणि आपली गाडी. जाऊया मीरा रोडला. फायनली पोहोचलोय आम्ही सर्व्हिस सेंटरला आणि आपला निखिल, आम्ही वेटिंग रूम मध्ये बसलोय. तिकडे गाडी सर्व्हिस होते. निखिलला चावी दिली आहे. भाऊ लवकर आ. आता आपली गाडी दिली आतमध्ये. तर आपल्या गाडीचं काम चालू आहे सर्व्हिसिंग वगैरेचा. तर आम्ही आता चाललोय नाश्ता करायला. निखिल भाई किधर लेके जा रहे हो? आपला अण्णा एकच आहे, दुसरं इकडे नाश्ता. अण्णाच्या इकडे इडली खायला चालले. मेंदूवडा इडली, तेच जे पण काय भेटेल ते खाऊ आता. आणि दुपारी आपल्याला सोम जेवायला घेऊन जाणार आहे. सोम कुठे घेऊन जाणार आहे? गजब बेइज्जती. लाजू नको रे, कुठे घेऊन जाणार आहे? लाजतोय बिचारा. नाश्ता वगैरे करून घेतो आता फटाफट. आपला आता मेंदूवडा आणलाय. और निखिल भाई, सोम लाजतोय. खाऊन घेऊया फटाफट. Few moments later. तर नाश्ता वगैरे करून आलो आणि परत बसलोय आपल्या वेटिंग रूम मध्ये. कसं वाटतंय साहिल भाई? एसी मध्ये बसलो, एसी लावली. आणि मागे आपल्या गाड्यांचं काम चालू आहे. तिकडे साहिलच्या गाडीचं काम चालू आहे. आपली गाडी तिकडे. गाडी झाली रेडी का तुम्हाला दाखवतो दोन्ही गाड्यांचा लुक फुल सर्व्हिस झाल्यानंतरचा. सोम तर इकडे घरी बसल्यासारखा बसलाय रिमोट घेऊन. आणि इकडे तारक मेहता लावलंय. काय सोम घरी बसलाय? इकडे न्यूज लावलेली पहिला. हा बाहेर जाऊन रिमोट घेऊन आला. बोलतो तारक मेहता बघायचं. फुल पद्धतशीर बसलाय घेऊन रिमोट. Few moments later. साहिल भाऊची गाडी सर्व्हिस करून आली आहे. आपली गाडी थोडा टाइम लागणार आहे, कारण आपल्या गाडीतला काम सांग जरा निखिल. काय काय सांगू, सीनचं खूप मोठं झालेलं आहे. आपल्या गाडीचे सर्व बघ, ह्या साईडचा हा पॅनल वगैरे आपल्याला चेंज करायचे. आता आम्ही चाललोय जेवायला, कारण लंच टाइम झालाय. सकाळी नाश्त्याला आलेलो, आता लंच टाइम झालाय. जेवण वगैरे पण घेऊ इकडेच. आणि त्यानंतर मग आपली गाडी भेटणार. एक गाडी तर आता भेटली आहे साहिलची. माझ्या गाडीचे थोडे स्पेअर पार्ट चेंज करायचे. ह्याच्यामुळे झालंय सर्व लेट. 1 महिन्यापासून मला टाइम देतोय रोज. आज देतो गाडी बनून, उद्या देतो. पण फायनली आता आज पण पार्ट आले, ते पण थोडेसे झाले. तरी मला एक पार्टसाठी यायलाच लागणार आहे 11 तारखेला. तर आता जेवण वगैरे घेतो फटाफट. तर निखिल भाऊ बघूया काय मीरा रोडमध्ये स्पेशल खिलवतोय. काय खिलवतोय निखिल? अपने कुछ भी चलेगा, देखते हैं अभी जो भी मिलेगा हॉटेल में. आता आम्ही इकडे बसलोय हॉटेल अन्ना तडका. फ्राईड राईस मागवलाय. टाइमपास झालाय. घे घे घे, हात टाकत होता बघितला. घे.
मस्त फ्राईड राईस खाऊया आज. सोम बोलला मी आज बिल भरणार, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. लॉलीपॉप मागू? अरे मागू की नको? जेवण वगैरे झालंय आणि आता आपण परत आलोय सुझुकीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. आपल्या गाडीचा थोडा काम जास्ती आहे, त्यामुळे आपल्या गाडीला थोडा लेट होणार. साहिल गेलाय लोकेशनला, साहिल आणि सोहम. तर मी आता थांबलो इकडे, बघतो आता काय करतायत ते लोक, देत आहेत आता की नाही. त्यानंतर मग मी आपल्या साहिलला बोलवलंय जो माझ्यासोबत असायचा, मग तो आला का मग इकडून निघू आपण. आपल्या गाडीला टाईम लागणार आहे कारण गाडीचे पार्ट वगैरे आत्ताशी ते लोकांनी फिटिंग करायला घेतले आणि आता 3:30 झाले. 4पर्यंत आपल्याला लोकेशनला पोहोचायचा होता. आता साहिल आलाय. काय बोलता साहिल? आता साहिल आलाय. साहिल इकडेच राहतो मीरा रोडला. आता साहिलसोबत मी जातो आपल्या लोकेशनला, मग तिकडे जाऊन आपल्याला सेटअप वगैरे करायचं आहे आणि आजचा सेटअप दाखवतो कसं काय काय आणि कोण कोण आलं आहे आपल्या लोकेशनला. तर मी निखिलला बोललो आपली गाडी घेऊन या. गाडीला अजून तासभर तर लागणार आहे रेडी व्हायला, तर निखिल घेऊन येईल. तर मी तोपर्यंत जातो पुढे आपल्या लोकेशनला. तर पोचलो आपल्या लोकेशनला आणि इकडे आपला जेबीचा टेम्पो लागलाय बघू शकता. आणि इकडे मागे सर्व आपली अर्धी जेबी सेना आली आणि स्टेजवरती बाबू आपला लाईटीचा काम करतोय, म्हणजे सेटअप वगैरे लावायला घेतलंय. तर आता मी इकडे सर्व रोपाचे स्टँड वगैरे काढून घेतो आणि मग आपला बँकेचा सेटअप करायला घेतो. मस्तपैकी आज आपला नवीन रोटोचा उद्घाटन आहे आणि साहिल भाईनी पण नवीन कॉन्सर्ट घेतलाय. साहिल, आज उद्घाटन आहे का नाही आपला? आज न्यू कलर. आम्ही हर वर्षी गणपतीला न्यू इन्स्ट्रुमेंट घेतो, तर यावर्षी पण घेतला आणि पहिला शो पाड्यपूजनचा. आता आज नवीन रोटो लावणार आहे साहिल भाई. आज आपल्यासोबत बेसला भेटणार आहे मागे फुल विडंबाडी. तर आता सर्व स्टँड वगैरे काढून घेतो. 1 hour later. फायनली सर्व आपला इन्स्ट्रुमेंट लावून झालाय वरती सेटअप. हा आपला नवीन रोटो आहे मस्तपैकी. आणि तिकडे मागे साहिल भाऊचा बेस आहे आणि टिंबाल्यांना पण नवीन लुक दिलाय ब्लॅक निकेली. आणि ही एक टिंबाली नवीन घेतली विकत. असं आहे की तिकडे आपला रोहित कमरे, मग रुपेश झेंडे, इकडे मग माझा रोटो, इकडे आकाश आहे कॉन्सर्टला, तिकडे आपला मथुर, साहिल, योगेश आणि मग आपला दुसरा साहिल. आणि इकडे आता सचिन कमरेचा कीबोर्ड लावून घेणार आहे. हे लोक आता लाईटीचा सेटअप करत आहेत. जे सेटअप झालं आहे, हार वगैरे बांधून घेत आहेत. Few moments later. मस्तपैकी रेडी वगैरे होऊन आले. आपली जेबीची टी शर्ट घातली. आता खालती जातो आणि खालती आता पहिला पुणेरी पथक वाजवतील आणि त्यानंतर मग आपले जोगेश्वरी बीट्स वाजवणार. तर आता मी खालती जातो. आपली अख्खी जेबी सेना आली आहे. सचिन पण आलाय. सचिन कीबोर्डचा सेटअप करून घेतोय. सोबत भावे आहे, आकाश सोलंकी, बडे दिनों बाद, विनायक आहे. आपली अख्खी जेबी सेना इकडे आता नाश्ता करते. बँडच्या कॉलला बसतात तसे बसले सर्व खुर्च्या घेऊन. और भाई ए भाई का ताशा 24 कैरेट गोल्ड करके दिया है, वो नेक्स्ट कॉल में बताएंगे आपको. और झंडे चल चल चल.
तर आता आपला वाजवायला स्टार्ट होतोय आणि फुल क्राऊड आलाय आणि इकडे पुणेरी वगैरे बंद झाली आहेत. आता आपण वाजवायला स्टार्ट करतोय, मग भेटूया वाजून झाल्यानंतर.
फायनली आपला पॅकअप झालाय, सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेऊया. आणि क्राऊड तर खूप होता, कमी झालाय, खूप भारी नाचला, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलाच असणार. तर आता फटाफट सर्व इन्स्ट्रुमेंट काढून घेतो आणि क्या सीन है। इकडे सर्व आपला टेम्पोमध्ये इन्स्ट्रुमेंट ठेवत आहेत आणि इकडे आपला निखिल भाऊ आपली गाडी घेऊन आले. मनाला एकदाची माझी गाडी आली पूर्ण गाडी बघा फुल मस्त घेऊन आलाय, रेडी करू. आणि याचा ॲक्सिडेंट झालेला फोटो तुम्हाला दाखवतो. तर आता हा लुक आहे आपला गाडीचा. झेंडे कसा झाला आजचा शो आपला? खूप दिवसांनी वाजवला ना, तुला असं वाटतं? एकदम फुल वन साइड. आपला भावात ताशा वाजवत होता. आज तर फक्त 2च गाणी वाजवले, पिक्चर अभी बाकी. और सचिन भाई नवीन 2च गाणी वाजवली. हा सुरुवात आहे. विदाउट रिहर्सल वाजवली, विदाउट रिहर्सल तिकडे येऊन केली. पब्लिक विचारते तुम्ही रिहर्सल कधी करतात? सिक्रेट आहे, सिक्रेट. हे आमचे मास्तर आहे, विनायक मास्तर. भेटूया जेवायच्या नंतर. विराट कोहली कुठे राहतो? कोळीवाडा. क्या बात कर रहे हैं बाबा? पप्या, बड़े दिनों बाद पप्या भी आज अपने ब्लॉग में. चलो खाना खाने. तर आज बाबूनी नवीन लाईटी लावलेले. जरा बाबू लाईटीचे नाव सांग, कोणती लाईटी लावलेली? अरे ते नवीन काहीतरी लावलंय. हा, त्याच्यावरती JB फक्त लिहिलं. आणि ह्याने आपली पकड हरवली आहे. तुला 2 पकड द्यावे लागतील. आणि खूप दिवसांनी हा पण आलाय आपल्याकडे. कुठे होता? बोटीवर वल्लवरे नाकवाच्या. हो हो भेटणार, आकाश शिरा भेटणार. थांब जरा. भूक लागली. और सोलंकी क्या कर रहे हैं? भावे भाई मजा आई क्या नाही आज? बाबा 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 हळू हळू. तर आपण जेवून घेऊया. आणि जेवून झाला का मग आपला टेम्पो तर आता पूर्ण पॅक झालाय, फक्त लॉक करायचा बाकी आहे. आणि मग जेवून झालं का मग आपण सर्व निघणार घरी जायला. आपला टेम्पो निघालाय घरी जाण्यासाठी. आणि आपले रवी दादा ऍक्च्युली कसं आहे माहितीये, हे लोक येतात ना जेव्हा व्हिडिओ काढायला, तेव्हा आम्हाला खूप जोश असतो वाजवायचा. माझी ऍक्च्युली तब्येत बरी नव्हती, पण जसा आपला बँड वाजायला लागला, मला जो त्रास होत होता ना तो मला त्रासच निघून गेला. आणि आता म्हणजे एकदम ओके होता. आणि JB सेना का पॉवर आहे हो. मस्त म्हणजे डे बाय डे तुमची इम्प्रूव्हमेंट होते ना, ते बघून खूप बरं वाटतं. आणि आपल्या फेजर भावाच्या मंडळाचा गणपतीचा पाड्यपूजन सोहळा आज आपण वाजवलाय, गाजवलाय. आणि प्रत्येक सोनावणे हेल्मेट तर काढ, PK मधला वाटते. PK हो क्या? तू काय बोलू शकतो 2 शब्द आपल्या सबस्क्रायबर लोकांना? भावाचा वाजवण एकदम भारीच आहे, मला तर माहितीच आहे. आणि JBने कडक वाजवलं. गणपतीचं पाठपूजन मस्त गाजवलं. पाऊस पण भरपूर पडला, आम्ही भिजत शूट पण केला.
दादाची तब्येत खराब असून पण दादाने शूट केलाय नॉनस्टॉप, एक व्हिडिओ नाही सोडला. आणि इकडे ना एक सांगायचं मस्त आहे, मंडळातली सगळी मुलांना खूप छान आहे, खूप छान आहे आणि एकदम घरासारखा प्रेम देतात आणि एकदम एकदम बोलतात ना, म्हणजे कसली कमी पडायला देत नाही ते लोक. आता आम्ही सर्व निघतोय आणि इकडे आपली JB सेना पण रेडी आहे. आज माझी गाडी चालवणार आहे प्रसाद भावा, थँक्यू. 2 महिन्यानंतर गाडी बनवून दिली माझी. Few moments later. पेट्रोल पंपला थांबलोय, प्रसाद आपल्या गाडीत पेट्रोल भरतोय. पेट्रोल भरून झाला का मग आपला पुढचा प्रवास चालू करू. प्रसाद गेला इकडून घरी आणि आता इकडून आपण गाडी चालूया आणि पोचूया थेट आपल्या बिल्डिंग खालती. तर बँड्रा सिग्नलला सोडलं आहे, तर तिथून जाणार बस पकडून चेंबूरला. तर आता आपण इकडून निघूया आणि बिल्डिंग खालती भेटूया. तर फायनली पोचलो मित्रांनो आपल्या बिल्डिंग खालती. आपली गाडी लावली आहे पार्किंगला. खूप मजा केली, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असणार. तर आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.